विलिंग्डन महाविद्यालयातील BA भाग 1च्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन टीचिंगमध्ये मी स्वागत करतो। आज आपण समजून घेणार आहोत मानवी भूगोलाची ओळख मॉड्यूल 1 इंट्रोडक्शन टू ह्यूमन जिओग्राफी। मॉड्यूल 1 मधील उपघटकातील डेफिनेशन ऑफ ह्यूमन जिओग्राफी मानवी भूगोलाची व्याख्या हा भाग आपण प्रामुख्याने समजून घेणार आहोत। भूगोल याच्या प्रामुख्याने दोन शाखा आहेत, एक म्हणजे प्राकृतिक भूगोल, दुसरी आहे मानवी भूगोल। फर्स्ट सेमिस्टर मध्ये आपण प्राकृतिक भूगोलाची ओळख समजून घेतली। यामध्ये विविध फिजिकल फीचर म्हणजेच प्राकृतिक भूरूपांचा अभ्यास केला, जे निसर्गाने निर्मित केलेले घटक आहेत त्यांचा अभ्यास केला। निसर्गाने निर्माण केलेले धबधबे, वनस्पती जीवन, पर्वत, पठारे, मैदाने आणि त्याचबरोबर अनेक बाह्यकारकांमुळे निर्माण होणारी भूरूपे अशा विविध घटकांचा अभ्यास आपण प्राकृतिक भूगोलात केला। याउलट मानवाने निर्माण केलेले सांस्कृतिक भूदृश्ये ह्यूमन मेड फीचर हे प्रामुख्याने मानवी भूगोलात अभ्यासले जाते। मानवाने निर्माण केलेले रस्ते, संस्कृती, धर्म, वसाहत, जलमार्ग अशा विविध घटकांचा अभ्यास हा प्रामुख्याने आपण मानवी भूगोलामध्ये करणार आहोत। म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी महत्त्वपूर्ण विभागून घ्यायच्या आहेत की भूगोलाचा अभ्यास करत असताना ज्यावेळेस प्राकृतिक घटकांचा अभ्यास केला जाईल त्यावेळेस त्यास प्राकृतिक भूगोल असे म्हणतात। मानवाने निर्माण केलेल्या घटकांचा भूदृश्यांचा अभ्यास हा प्रामुख्याने मानवी भूगोलात केलेला दिसून येतो। विविध संशोधकांनी मानवी भूगोलाच्या व्याख्या या स्पष्ट केलेल्या आहेत। मानवी भूगोल यामध्ये अभ्यास क्षेत्र काय, त्याची अभ्यास पद्धती कोणती आहे, याबरोबरच विविध दृष्टिकोन, व्याप्ती, स्वरूप यासारख्या विविध घटकांना एकत्रितपणे मानवी भूगोलाच्या व्याख्यांमधून स्पष्ट करता येतं। म्हणूनच आपण मॉड्यूल 1 मधील पहिला उपघटक मानवी भूगोलाची ओळख करून घेत असताना मानवी भूगोलाच्या व्याख्या हा भाग समजून घेणार आहोत। मानवी भूगोलाच्या व्याख्यांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेणार आहोत कुमारी ॲलन सॅम्पल यांची व्याख्या। मानवी भूगोल म्हणजे अस्थिर पृथ्वी आणि कृतिशील मानव यांच्या बदलत्या संबंधाचा अभ्यास होय। मानवी भूगोलामध्ये अस्थिर पृथ्वी, कारण पृथ्वी ही स्वतःभोवती फिरतीये आणि पृथ्वीवर विविध बाह्यकारकांचा परिणाम होतोय आणि या बाह्यकारकांमुळे विविध ठिकाणी भूरूपांची देखील निर्मिती होते। मागच्या सेमिस्टरमध्ये आपण वेगनरचा खंडवहन सिद्धांत शिकलो। म्हणजे जरी वरवर पाहता खंड हे एका ठिकाणी स्थिर असलेले आहेत असं वाटत असलं तरी त्या सिद्धांताद्वारे आपण समजून घेतलं की या खंडांच्या जागा या पृथ्वीच्या जन्मापासून सारख्या नाहीयेत, तर त्या बदलत आहेत। म्हणजेच मानवी कार्य हे त्या ठिकाणी प्रभावकारक नाही तर प्राकृतिक घटकच प्रभाव करणारे आहेत। म्हणजेच पृथ्वी देखील ही स्थिर नाही, पृथ्वीवरील भूपृष्ठामध्ये अनेक बदल होत असलेले दिसतात। मग जशी पृथ्वी ही स्थिर नाही तशाच पद्धतीने मानव हा देखील कृतिशील आहे। पृथ्वी आणि कृतिशील मानव यांच्यात काळानुसार संबंध हे बदलत गेलेले दिसतात आणि या बदलाचा अभ्यास हा प्रामुख्याने मानवी भूगोलात केला जातो। आपण ही व्याख्या थोडीशी विस्ताराने समजून घेऊ। 2019 साली आपण सांगलीमध्ये पूर अनुभवला। जर हाच पूर 200 वर्षापूर्वी आला असता तर मात्र आपल्याला वेगळी चित्र दिसली असती। 200 वर्षापूर्वी आपल्याकडे मोबाईल नव्हता, वाहतुकीचं जे काही साधन होतं ते साधन सगळ्यात गतिमान म्हणजे बैलगाडी होती। आत्ता मात्र काळ बदलला आहे। संपर्काची साधनं म्हणजे मोबाईल हे एका व्यक्तीकडे प्रतिमांशी असलेले दिसून येतात, लगेचच आपल्याला संपर्क साधता येतो। वाहतुकीची सुविधा म्हटलं तर मोठ्या प्रमाणावर रस्ते वाहतूक, विमान वाहतूक यामध्ये मोठ्या वेगात बदल झालेला दिसतो। अद्ययावत तंत्रज्ञान आणि शास्त्रीय शोध या दोघांची जोड या गतिमान माणसाला मिळालेली आहे।
आणि त्यामुळे 200 वर्षापूर्वीचा असणारा पूर हा मोठ्या प्रमाणावर सांगलीचं नुकसान करणारा ठरला असता, मात्र 200 वर्षानंतर सध्याला आपण पुरापासून लवकरात लवकर सावरलो, साथीच्या रोगांवर विजय मिळवतोय. आणि यामधून आपल्याला दिसून येत आहे की काळानुसार जो काही पृथ्वी आणि मानवाचा सहसंबंध आहे हा बदलत गेलेला दिसतो. सध्याला गेल्या 1 वर्षापासून आपण कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रतिकार करत आहोत. यामध्ये देखील आपल्याला मानवाचे संबंध हे बदलत्या परिस्थितीनुसार बदललेले दिसतात. एखादा व्यक्ती काळानुसार कसं वर्तन बदलतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोरोना होय. कोरोना शेजारच्या व्यक्तीला झाला आहे असं जरी समजलं तरी आपली वागण्याची पद्धत बदलते, म्हणजेच संबंध तिथं बदललेले दिसून येतात. अशा काळानुसार गतिमान असणाऱ्या या मानवी भूगोलात अशाच पृथ्वीच्या अस्थिर पृथ्वी आणि कृतिशील मानव यांच्या बदलत्या संबंधाचा अभ्यास हा केलेला दिसून येतो. दुसरे तज्ज्ञ आहेत एल्सवर्थ हंटिंग्टन. यांच्या मते मानवी भूगोल म्हणजे भौगोलिक पर्यावरण आणि मानवी क्रिया व गुण यांच्या पारस्परिक संबंधाचे स्वरूप व वितरण यांचे अध्ययन होय. एल्सवर्थ हंटिंग्टन यांनी आणखी सखोल व्याख्या केलेली दिसते. भौगोलिक पर्यावरण, मानवी क्रिया व गुण यांचे पारस्परिक संबंधांचे स्वरूप व वितरण यांचे अध्ययन होय. आता या ठिकाणी या व्याख्येमधून आपल्याला भौगोलिक पर्यावरणात बदल असलेले दिसतात. मानवी क्रिया आणि गुण यांच्यात परस्पर संबंध आहेत, यांचं स्वरूपही बदललेलं दिसून येत आहे. याबरोबरच यांचं वितरण हे देखील असमान असणार आहे. दमेजिया या फ्रेंच भूगोलकाराच्या मते मानवी भूगोल हे मानव समूह व समाज यांचे नैसर्गिक पर्यावरणाशी असणारे संबंध यांचा अध्ययन करणारा विषय आहे. दमेजिया यांच्या व्याख्येमधून मानवी समूह आणि समाज हे मानवी भूगोलाचे महत्त्वपूर्ण अभ्यास क्षेत्र आहे हे आपणास समजून येत आहे. त्याचबरोबर या अभ्यास समूहाचा सहसंबंध नैसर्गिक पर्यावरणाशी आहे हे देखील या व्याख्येमधून स्पष्ट होत असलेलं दिसतं. व्हाईट व रेनर या भूगोलतज्ज्ञांनी देखील मानवी भूगोलाची व्याख्या ही सुस्पष्ट केलेली दिसून येते. मानवी भूगोलात पृथ्वीच्या पृष्ठभागाला अनुसरून मानवी समाजाचे अध्ययन केले जाते. मानव हा पृथ्वीच्या पृष्ठभागाला अनुसरूनच क्रिया करत असतो. मानव जर का एखाद्या जंगलातील भूपृष्ठाच्या प्रदेशात राहत असेल तर त्या ठिकाणी जंगलावर आधारित व्यवसाय करत असतो. याउलट तो नदी किनारी राहत असेल तर नदीच्या उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा उपयोग करून त्याचे व्यवसाय बदललेले दिसतात. पर्वतीय प्रदेशातील थंड हवामानाच्या प्रदेशात असणाऱ्या मानवाची पोशाख, वस्त्रे ही निराळी असतात. याउलट दक्षिण भारतासारख्या किंवा उपोष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये असणाऱ्या मानवाचे असणारे पोशाख हे भिन्न आढळतात. म्हणजेच मानवी समाजाचे जे काही अनुकरण आहे ते निसर्गाच्या म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागाला अनुसरून असे त्याचे कार्य असलेले दिसून येते. जीन ब्रुनहन्स या भूगोलतज्ज्ञाच्या मते मानवी व्यवसाय व नैसर्गिक घटक यांच्या संबंधाचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो. या ठिकाणी जीन ब्रुनहन्स यांनी मानवी भूगोलाचं अभ्यास क्षेत्र म्हणजेच मानवी व्यवसाय आहे हे देखील स्पष्ट केलं आहे. मानवी व्यवसाय हे नैसर्गिक घटकानुसार बदलतात हे मागच्या व्याख्येमधून